नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सुका जवळा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि ह्या जवळ्यामध्ये आपण ओले काजूसुद्धा घालणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक मोठी वाटी भरून बारीक सुकट घेतली आहे. ही सुकट मी साफ करून चांगली पाखरून घेतली आहे. आता काही जण बघा हिला सुकट म्हणतात, सुका जवळा म्हणतात. जसं गाव बदलतं तशी नावं बदलली जातात. आता ही सुकट आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये आपल्याला ही सुकट घालायची आहे. आता मध्यम आचेवर फक्त 3 ते 4 मिनिट हिला हलकी गरम करून घेऊया. जास्त भाजून घ्यायची नाही आहे बघा, अगदी थोडीशी गरम करून घ्यायची आहे. हे बघा, एक 3-4 मिनिट आपण हिला चांगली गरम करून घेतली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हिला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आहे. भाजून झालेली सुकट मी ह्या ताटामध्ये काढून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. हे बघा, सुकट बुडेल इतकं पाणी घालून घेऊया. आता हिला एक 10 ते 15 मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे. आपली सुकट भिजते तोपर्यंत आपण कांदा परतून घेऊया. गॅसवर कढई ठेवले. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, ते ह्याच्यामध्ये घातले. आता 2 ते 3 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर कांदा आधी सुकाच परतून घ्यायचा आहे. आधी आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं नाही आहे. याला असंच परतून घेऊया. हे बघा, 2-3 मिनिट आपण कांदा चांगला परतून घेतला आणि कांदा बघा असा चांगला कोरडा झाला आहे, ओलसर नाही आहे. आता तेल घातल्यानंतर पटकन तळला जाईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 पळी तेल घालायचं आहे. आता आपण जेव्हा सुकी सुकट बनवतो तेव्हा तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घाला, म्हणजे सुकट चांगली चमचमीत होते. आता मी ह्याच्यामध्ये 4 पळी तेल घातलं. आता इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या ठेचून, त्या ह्याच्यामध्ये घातल्या. आता कांदा आणि लसूण आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. हे बघा, 10 मिनिटांनी आपली सुकटसुद्धा इकडे चांगली भिजलेली आहे. आता हिला 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता हिला धुताना अलगद आपल्याला ही वरच्यावर काढून घ्यायची आहे, म्हणजे खाली जी माती खडे बसलेले असतात ते ह्याच्यामध्ये येत नाही. हे बघा, सुकट आपण वरच्यावर काढून घेतली आणि खाली बघा अशी खडे माती बसलेली आहे. आता हिला मी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. बघा, कांदा आणि लसूण चांगली परतून झाली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो आणि हिरवी मिरची घालायची आहे. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यांना मध्ये अशी चीर दिली आहे आणि एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घेतला बारीक चिरून. आता टॉमॅटोसुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचं आहे. आता टॉमॅटो पटकन परतावा म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आता टॉमॅटो चांगला मऊ पडेपर्यंत परतून घेऊया. हे बघा, टॉमॅटोसुद्धा चांगला परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता हळद आणि हिंग थोडी परतून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर तीसुद्धा थोडी परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली सुकट घालायची आहे. आता ही सुकट आपल्याला मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिट ह्या हळदीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे. सुकट अशा हळदीमध्ये चांगली परतून घेतली की तिचा जो वैस वास असतो तो निघून जातो. हे बघा, मध्यम आचेवर 2-3 मिनिट हिला चांगली परतून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तिखट मसाला घालायचा आहे. आता इथे मी 1 चमचा मसाला घालते आहे आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालते आहे. आता तुम्हाला ही सुकट जर मसाल्यामध्ये नसेल करायची, नुसती मिरचीमध्ये करायची असेल तर मिरचीचं प्रमाण थोडं जास्त करा आणि बनवा. आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालूया. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्स करून झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही आहे. पाणी घातल्यानंतर एकदा पाण्याचा अंदाज घेऊया. आता परत मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालते, म्हणजे ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास एकूण पाणी घातलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 कोकमचे तुकडे घालायचे.
आणि परत एकदा हे एकसारखं करून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 6 ते 7 मिनिट हिला चांगली वाफ द्यायची. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ओले काजू घालायचे. आता सध्या बघा ओल्या काजूंचा सीझन आहे. आता हे मी काजू बाजारातून घेऊन आले. गरम पाण्यामध्ये 1 तासभर यांना भिजत ठेवलं आणि मग 1 तास भिजल्यानंतर बघा त्याच्या साली अगदी सहज आणि पटकन निघाल्या. आता हे काजू मी इथे असे सोलून घेतले. 6 ते 7 मिनटं झालेली आहेत. आता ह्याच्यावरचं झाकण काढूया. हे बघा हिला मस्त दणदणीत वाफ बसली आहे. एकदा हलवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बिया घालायच्या आहेत. आता ह्या बिया कोवळ्या आहेत म्हणून आपण ह्याच्यामध्ये उशिरा घालतो आहे. आता बिया घातल्यानंतर त्या मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यावर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिट हिला चांगली शिजवून घ्यायची आहे. हे बघा 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. बिया चांगल्या शिजलेल्या आहेत पण ह्याच्यामध्ये थोडं पाणी आहे. आता हे पाणी आटण्यासाठी आपल्याला झाकण न ठेवता 3 ते 4 मिनिट मंद आचेवर हिला असंच ठेवून द्यायचं आहे. हे बघा 3-4 मिनिट हिला मंद आचेवर असंच ठेवून दिलं आणि ह्याच्यातलं पाणी बघा पूर्ण आटलं आहे आणि बियासुद्धा चांगल्या शिजल्यात. बिया एकदम गाळ शिजवायच्या नाहीत, अशाच शिजवायच्या म्हणजे खायला चांगल्या मिळतात. आणि इथे आपली मस्त अशी चमचमीत सुकट तयार झाली आहे. आता आपल्याला हिच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर ती मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे. इथे आपली मस्त अशी चमचमीत सुकी सुकट तयार झालेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.